श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. कल्पना करा त्या सत्पुरुषांना काय होत असेल ज्यांना भगवंताचं अजिबात प्रेम नाही. त्यांना सांगायचं आणि त्यांच्या मनामध्ये बदल घडवून आणायचा, त्यांना अध्यात्म मार्गाला लावायचं. किती त्यांना कष्ट होत असतील, काय वाटत असेल. म्हणून वी आर ऑल स्पिरिच्युअली डेड पीपल असं डॉक्टर राधाकृष्णन म्हणत असत. अशा या निर्जीव माणसांना, मृतवत माणसांना भगवंताबद्दल सांगणं म्हणजे केवढं संकट वाटत असेल सत्पुरुषांना. आणि ज्ञानेश्वर महाराजांनाही तेवढीच कळकळ आहे आणि म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. त्यांना हे सगळं माहीतच होतं आणि म्हणूनच ते म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारी. ज्याला त्या सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याची खरी जाणीव आहे, त्या आत्म्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, तेच खरे अधिकारी आहेत ज्ञानेश्वरी ऐकण्याचे. बघा, अशा मुरदाड लोकांना सांगू सुद्धा नये असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. हिंदीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, हम लोग कैसे है मालूम है, चलती फिरती लाशे. लाश म्हणजे प्रेत. एखादं प्रेत जर चालू लागलं तर ते कसं दिसेल अशी माणसं आपण आहोत. चलती फिरती लाशे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांना कळकळ आहे, तळमळ आहे. आणि आपल्यासारख्या निर्जीव माणसांना, प्रेतवत माणसांना, मुरदाड माणसांना जिवंत करायचंय, जागं करायचंय, त्यांच्याकडून परमार्थ घडवून आणायचा आहे. त्यांना ज्ञानेश्वरी ऐकायला भाग पाडायचंय. बघा, गंमत आहे. अहो, ज्ञानेश्वरी ऐकून तरी त्यांच्यात बदल होईल. परी लोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया. माझं हे जे वाक्चातुर्य आहे ते ऐकून तरी लोक सुखी होतील, ते ऐकून तरी लोक जागी होतील. त्यांना भगवंताविषयी प्रेम वाटेल, आपुलकी वाटेल, भक्ती करावीशी वाटेल. इतर लोक माझी भाषा पाहूनच सुखी होतील. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत गोड, अत्यंत मधाळ, अत्यंत मवाळ भाषा वापरली आहे. आणि ते म्हणतात की एखादा माणूस जर आधीच आंधळा असेल आणि त्यात त्याला वेड लागला असेल तर तो ज्याप्रमाणे सैरावैरा धावतो तसं अर्जुना मला तुझं शहाणपण दिसतं. महाराज नेहमी म्हणायचे, आपल्या मनामध्ये येणारे विचार हे दुधारी शस्त्र असतात. दोन्ही बाजूनी त्याचा घाव घालता येतो. म्हणजे आपल्या विचारांनी एखाद्याचं भलंही करता येतं आणि आपल्याच विचारांनी एखाद्याचा घातही करता येतो. म्हणून संतांची वचनं जर आपल्याला योग्य प्रकारे कळली नाहीत
तर आपल्याला ती वचनं समजली नसल्यामुळे आणि मनामध्ये भलताच विचार केल्यामुळे त्याचे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात आणि तीच वचनं तुम्हाला भगवंतापर्यंतसुद्धा नेऊ शकतात. कसं आहे बघा, संतांनी सांगून ठेवलंय, पण त्याचा योग्य प्रकारे योग्य मार्गाने आपण विचार केला तर ती वचनं तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जायला उपयोगी ठरतात. अन्यथा तीच वचनं तुमचा घात केल्याशिवाय, तुमचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. जी माणसं उलट्या बाजूने विचार करतात ती माणसं स्वतःही गोंधळात पडतात आणि इतरांच्या मनामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण करतात. याला आध्यात्मिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपण जे विचार करतो ते दोन प्रकाराने करायचे असतात. एक देहबुद्धीद्वारे आणि दुसरा आत्मबुद्धीद्वारे. देहबुद्धीने विचार केला तर तो प्रापंचिक सांसारिक बनतो आणि आत्मदृष्टीने विचार केला तर तो आध्यात्मिक पारमार्थिक बनतो. म्हणून ज्याप्रमाणे चौकामध्ये गेल्यानंतर 4 रस्ते फुटतात, मग आपल्याला नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं हे जसं आपल्याला ठरवावं लागतं, त्याप्रमाणे संतांच्या वचनाकडे पाहताना सुद्धा आपल्याला देहबुद्धीने विचार करायचा आहे का आत्मबुद्धीने विचार करायचा आहे हे आधी ठरवावं लागतं. तुम्ही जर आत्मबुद्धीने विचार केलात तर तुम्हाला आत्मदर्शन होतं, आत्मसुख मिळतं, आत्मानंद प्राप्त होतो, आत्मशांती प्राप्त होते, आत्मज्ञान प्राप्त होते. आणि त्याच वचनांचा तुम्ही देहबुद्धीने विचार केलात तर तुम्हाला प्रपंच आणि संसार प्राप्त होतो. एका दृष्टीने तुम्ही बद्ध होता तर एका दृष्टीने तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून देहबुद्धीने आपण कितीही विचार केला तरी तो अविचारच असतो आणि आत्मबुद्धीने केलेला विचारच खरा विचार असतो आणि तोच तुम्हाला योग्य मार्गावर नेतो आणि त्याच विचारांनी आपलं कल्याण साधता येतं. मी केंद्रित आहे, मला केंद्रस्थानी ठेवून मी माझ्या देहालाच महत्त्व देतो आणि देहाच्या सुखदुःखासाठीच जगतो. त्यामुळे अशा विचारांची माणसं आत्मकेंद्री असतात, देहबुद्धीची असतात आणि मीला जपणारी अहंकाराने वागणारी असतात. याच्या उलट आत्मबुद्धीने वागणारी माणसं देवाचा विचार करतात, परमात्म्याचा विचार करतात आणि ते स्वतःचं कल्याण करून घेऊ शकतात. त्यांच्यामध्ये अहंकार अजिबात नसतो. मी, माझं आणि मला, माझा प्रपंच, माझी माणसं, माझं घरदार असा विचार उपयोगाचा नाही. आणि आपण सर्वसामान्य माणसं असाच विचार करतो. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वरी शिकताना किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे तर देहबुद्धीने विचार करणं आता इथून पुढं आपल्याला बदलायचं आहे
आणि आत्मदृष्टीने विचार करायचा आहे, आत्मबुद्धीने विचार करायचा आहे, तरच आपल्या विचारांना सुविचार असं म्हणता येईल. नाहीतर देहबुद्धीने केलेले आजपर्यंतचे सर्व विचार हे आपल्याला अज्ञानाकडे नेणारे असतात, अविचाराकडे नेणारे असतात, अधःपतन घडवून आणणारे असतात आणि यामध्ये आपल्या वाट्याला कुठल्याही प्रकारचं कल्याण होत नाही. प्रपंचामध्ये, संसारामध्ये सुख मिळावं म्हणून आपण धडपडतो, कष्ट करतो, काबाड कष्ट करतो. परंतु आजपर्यंत संसार करून कोण सुखी झालाय मला सांगा? अहो, रामदास स्वामींसारखा माणूस उगाच का म्हणेल जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणी नाही, कोणीही नाही. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रपंच केलाय, ज्यांनी ज्यांनी संसार केलाय, ती सर्व माणसं दुःखीच आहेत, त्रासलेलीच आहेत, वैतागलेलीच आहेत. कोणीही माणूस इथे सुखी नाही, आनंदी नाही. मग इतकं सगळं दिसत असून, इतके सगळे अनुभव असून, आत्तापर्यंतच्या पूर्वीच्या माणसांचं सगळं घडलेलं पाहूनसुद्धा आपल्यात बदल होऊ नये हे आश्चर्य नाही का? आणि संतांना याचंच वाईट वाटतं की इतकं सगळं घडूनसुद्धा, इतकं सगळं समजूनसुद्धा, इतकं सगळं दिसूनसुद्धा, इतके चटके बसूनसुद्धा, इतके धक्के बसूनसुद्धा माणसं बदलत का नाहीत, याचं त्यांना दुःख होतं. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात, खरा मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. हा देह म्हणजे मी नाही, तर या देहाला चालवणारा, ज्याच्यामुळे हा देह चालतो, बोलतो, खातो, पितो, उठतो, बसतो, झोपतो, पुन्हा जागा होतो, या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे घडतात, तो हा देहाला चालवणारा, देहाचा चालक, मालक आणि देहाचा नियंत्रण करता जो आत्मा आहे, तो आत्मा मी आहे. अहम ब्रह्मास्मी, ते परब्रह्म मी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. किंवा दुसरं वचन जे आहे वेदांमधलं, तत्त्वम असि, तेच तू आहेस. तेच म्हणजे आत्मतत्व. ते आत्मतत्व जे शरीराला चालवतं, जे निर्जीव असणाऱ्या शरीराला जिवंतपणा आणून देतं आणि म्हणून या शरीराची हालचाल होते. अन्यथा आपलं हे शरीर पंचमहाभूतांपासून आणि 3 गुणांपासून बनलेलं असल्यामुळे, अष्टधा प्रकृतीचा आपण एक भाग असल्यामुळे आपण जड आहोत, अचल आहोत आणि अचेतन आहोत. परंतु या देहामध्ये आत्मा असल्यामुळे त्या आत्म्याच्या प्रभावाने आपण जिवंत असतो आणि म्हणून आपल्या देहाला हालचाल करता येते. हे जे आत्मतत्व आहे तेच तू आहेस, तत्त्वम असि, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात, खरा मी कोण आहे, कसा आहे, माझी पार्श्वभूमी काय आहे, हे मला समजून घेतलं पाहिजे. खरा मी जो आहे तो आत्मस्वरूप आहे. आत्मा, परमात्मा, परमेश्वर स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, अनादि अनंत आहे आणि मीच तो आहे. हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपल्याला बाह्य परिस्थिती कशीही जरी असली तरी आपल्याला त्या परिस्थितीचं भान राहत नाही. आपल्या देहाची कोणतीही अवस्था असली तरी आपल्याला देहाचं सुखदुःख राहत नाही. कबीरांना जे प्राप्त झालं होतं, ये भी वाहवा वो भी वाहवा, या अवस्थेला आपण पोहोचतो.
जेवण मिळालं तरी वाहवा, उपाशी राहिलो तरी वाहवा, थंडी वाजली तरी वाहवा, पावसात भिजलो तरी वाहवा, उन्हाचे चटके बसले तरी वाहवा, चहा मिळाला तरी वाहवा, नाही मिळाला तरी वाहवा, कोणी पाहुणे आले तरी वाहवा, गेले गावाला तरी वाहवा, घरामध्ये कोणी जन्माला आलं तरी वाहवा, कोणी गेलं तरी वाहवा. परिस्थिती कशीही जरी असली तरी आपली आत्मस्थिती, आपली मनस्थिती जर आपण त्या परमात्म्याशी एकरूप केली आणि त्या परमात्म्यामध्ये आपण विलीन झालो, तर मग आपल्याला बाह्य जगाचं, देहाचं आणि कशाचंच भान राहणार नाही आणि आपण स्थळ काळ याच्या पलीकडे जाऊ, गुणातीत होऊ, गुणांच्या पलीकडे जाऊ, रंग रूप अवस्था यांच्या पलीकडे जाऊ, निर्गुण निराकार अशा स्वरूपाला प्राप्त होऊ. आणि ते आपल्याला साध्य करायचं आहे आणि तो आनंद मिळवायचा आहे आणि त्यालाच ज्ञानेश्वर महाराज परमानंद म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.